नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। आज आहे 14 ऑगस्ट आणि मला आज सकाळी सकाळी एक प्रश्न पडला की 15 ऑगस्टला नेहमी, म्हणजे मी लहान असल्यापासून बघते की नेहमी पिक्चर जे असतात, मूवी, आम्ही आता जेव्हा लहान होतो तेव्हा संध्याकाळी 4 वाजता शनिवार आणि रविवार, आधी रविवारचा मूवी लागायचा, नंतर शनिवारी 4 वाजता चित्रपट दाखवायचे। एकतर बॉर्डर, शहीद, मग हे सगळे पिक्चर जे असायचे ते भारत आणि पाकिस्तान यांच्यावरती डिपेंड असणारे, म्हणजे यांच्यावरती चित्रित केलेले, किंवा ती दुश्मनी किंवा मध्ये शहीद ह्याच्यावरती। पण 15 ऑगस्टला आपला देश स्वतंत्र झाला तो ब्रिटिशांच्या तावडीतून। मग ते मूवी का दाखवले जातात मला ते अजून पण कळालेलं नाही। आणि नेहमी असं वाटतं की त्यांच्या तावडीतून सुटलं, मग भारत पाकिस्तान बद्दल का असं डोक्यात यायचं कधी कधी, पण काय ते उत्तर मला अजून मिळालेलं नाहीये। पूजा वगैरे माझी झालेली आहे। आज संध्याकाळी मी निघते आहे कोवाडसाठी आणि मी आज तुमच्याशी शेअर करेन। मी एकटीच प्रवास करते, 12 तासांचा प्रवास असतो माझा आणि नेहमी स्लीपरने जाते। कधी कोल्हापूरपर्यंत जाते, कधी डिरेक्टली बेळगावपर्यंत जाते, मग तिथे कोण ना कोणतरी रिसीव्ह करायला येतं। पण प्रवासामध्ये एकटी असताना मी कोणती काळजी घेते, आणि जेणेकरून अजूनही काही स्त्रिया एकटीने प्रवास नाही करत, कोण ना कोणतरी सोबत लागतं। ते ऑब्व्हियस आहे, काही जणांना खूप भीती वाटते किंवा काही जणांना अजून ते धाडस येत नाही, मलाही नव्हतं। पण आरवला घेऊन मी आरव 3 ते 3.5 वर्षाचा होता असेल तेव्हापासून मी एकटीने प्रवास करते आणि आता स्वतः एकटीने सुद्धा करायची सवय झालेली आहे। तर त्या काही गोष्टी मी नंतर तुमच्याशी शेअर करेनच। आता निघणार आहे आरवला सोडायला स्कूलला, आणि त्याला स्कूलला सोडून आल्यानंतर मी बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करते। त्याच्या आधी काही गोष्टी मला क्युअर स्किन बाबतीतल्या सांगायच्या आहेत, त्या अगोदर आपण बघूया। आरवला सोडून वगैरे आले, बाकीची कामं आवरली। डीमार्टला आज मला जायचं होतं, डीमार्टला जाऊन आले। मगाशी मी जसं तुम्हाला म्हटलेलं, माझं स्किनचा प्रॉब्लेम जो होता तो तुम्हाला मी 3-4 दिवसांनी एका व्हिडिओ थ्रू दाखवला होता की किती वर्स्ट कंडिशन झाली होती काही प्रॉब्लेम्समुळे। 2021ला मी क्युअर स्किनमध्ये आले, युट्यूबमध्ये आल्यानंतरच आले, कारण तेव्हाच मी खूप साऱ्या गोष्टींशी जोडले गेले। आणि तिथे जेव्हा समजलं की सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत, मग मी हा जो भाग होता स्किनचा जो प्रॉब्लेमॅटिक होता, तर तो मी पाठवलेला की मला स्कार्स, पिंपल्स यावरती हवाय, मेनली स्कार्स। मग त्यांनी मला माझ्या स्किन कन्सर्ननुसार एक प्रोडक्ट किट जे आहे ते सजेस्ट केलं होतं, आणि मी ते रिलिजियसली वापरलं होतं आणि प्रॉपर ते सूट झालं, व्यवस्थित झालं। मला पहिल्यांदा वापरताना टेन्शन की होईल की नाही, तरी म्हटलं एवढं सगळं केलंय, काही थोडं तरी करून बघूया। 2-3 आठवड्यानंतर चांगला फरक जाणवला। त्याच्यानंतर मी आता फक्त स्कारसाठीची जी क्रीम असते तर ती त्यांची वापरते। क्युअर स्किन हे असं ॲप आहे की जे तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमची जी भाषा असेल त्यानुसार तुम्ही तिथे सगळ्या गोष्टी करू शकता। स्किनसाठी, हेअरसाठी तुम्हाला स्किन अनालिसिस जे आहे ते तुमचं आधी केलं जातं। माझं इथे आत्ता जे केलेलं स्किन अनालिसिस आहे ते इथे तुम्ही पाहू शकता की आताची स्किन किती गोष्टी डिटेक्ट होतात आणि अगोदरची स्किन कशी होती, तर खूप मोठा फरक आहे त्याच्यामध्ये। क्युअर स्किनमध्ये तुम्हाला सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट भेटतात, जे तुमच्या स्किन कन्सर्ननुसार तुम्हाला एक किट जे आहे ते सजेस्ट करतात। जर सूट झालं नाही तर परत ते प्रोडक्ट तुम्हाला चेंज सुद्धा करून दिले जातात। तुमचं डाएट सुद्धा कसं पाहिजे, कारण फक्त प्रोडक्ट लावून उपयोग नाही, तुम्ही आतून काहीतरी जे गोष्टी खाल्ल्या पाहिजे ज्याच्यामुळे तो फायदा पडेल तर तेही सांगतात। त्यामुळे तुमचं वजन सुद्धा मेंटेन राहतं, कारण हेल्दी डाएट देतात ते सुद्धा। त्यानंतर तुम्ही क्युअर स्किनमध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये डॉक्टरांशी चॅट करू शकता। एक सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट तुमच्यासाठी अपॉइंट केला जातो, कंटिन्युअसली तुमचे स्किन अनालिसिस घेतले जातात। त्यानंतर तुमचा तो ट्रॅक ठेवला जातो, तुमचे रिपोर्ट्स घेतलं, दर महिन्याला रिपोर्ट जे आहे, फॉलोअप जे आहे तो घेतला जातो। रिपोर्ट तुम्ही बघू शकता तुमचे काय तुमच्या स्किनमध्ये सुधार आलेला आहे। आणि इथे तुम्हाला सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या फ्री ऑफ कॉस्टमध्ये, म्हणजे चार्ट, अनालिसिस असू दे, घर बसल्या तुम्ही अपॉइंट करून डॉक्टरांशी बोलता आहात। त्याच्यानंतर तुमच्या बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या फ्री ऑफ कॉस्टमध्येच होतात, अगदी घर बसल्या, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही। पण फक्त तुम्हाला तुमच्या प्रोडक्टचे पैसे जे आहेत ते पे करावे लागतात, आणि त्याच्यामध्ये हाऊस क्वीन 100 हा माझा कोड यूज केला तर तुम्हाला 100 रुपीचा ऑफ मिळून जातो। तर एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी तुम्हाला घर बसल्या एक सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट, मी इथे म्हणते कारण एक सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्टच तुमच्या स्किनला जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सगळे पूर्ण बघून ते चांगले व्यवस्थित अनालाइज करून, कारण फ्रंट फोटो, साईड फोटो चेहऱ्याचा मागवला जातो आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते किट सजेस्ट केलं जातं। त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न सुद्धा विचारले जातात त्या चॅट मध्ये की कोणते प्रॉब्लेम्स तुम्हाला आहेत का, तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी, आणि त्यानुसारच तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सजेस्ट केल्या जातात। सो क्युअर स्किन ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, चेकआउट करायला विसरू नका। पिन कमेंट करून सुद्धा दिलेले तर तिथे सुद्धा पाहायला विसरू नका। ओके, आता मी दाखवते तुम्हाला, मी आज गावी जाणार आहे, तर आज खूप आवडतं, त्याच्यासाठी मी हे पनीर टिक्का मसाला केलेला आहे।
आणि जसं मी म्हटलं की मी कोणती कोणती काळजी घेते गावी जाताना प्रवासामध्ये, तर तेही तुम्हाला सांगणार आहे. आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे विनूनं मला साडी गिफ्ट केली होती, म्हणजे पैसे पाठवले होते अगोदर. मी म्हटलं तूच मला साडी एखादी सिलेक्ट करून पाहिजेत, तर तो म्हणाला मला काय कळत नाही त्यातलं आणि तू साडी घे तुझी तू म्हणून. मग ती साडी मी घेतली होती रक्षाबंधनसाठी आणि ती आता मला थोड्या वेळाने मिळेल. मी रोल प्रेसला दिली होती कारण ते फॉल बिडिंग केल्यानंतर ते परत त्याच्यात राहतात. आणि त्याने मला RCTला आम्ही असताना मला त्यानं फोन केला होता की असं असं घे म्हणून. तर मग मी तिथून RCTला टाटांचं तनायरा म्हणून एक आहे आउटलेट, तर तिथून मी घेतली होती साडी. खूप छान आहे ती, रक्षाबंधनच्या दिवशी नेसेन. आता येईल थोड्या वेळात कारण ती मिळेल मला, तर ती मी नंतर दाखवते तुम्हाला. आणि आता तुर्तास मी काय काय गोष्टी घेते प्रवासात किंवा मेकअपच्या असू दे, स्किन केअरच्या असू दे, तर त्या मी तुम्हाला आता सांगते. आता खूप जणी म्हणते लनाश्री चेहऱ्यावरती हे एवढं तुकतुकीत का दिसतं, थोडासा स्मूथनेस जो आहे तो वाढवते. कारण इथे तुम्ही पिंपल्स वगैरे बघता, ही माझी रिअल स्किन आहे, मी थोडासा स्मूथनेस वाढवलेला आहे. इथे एवढे नाही आहेत पण ह्या गालावरती जास्त आहेत, पण तेही कंट्रोलमध्ये. आधीची तुम्ही जर बघाल तर वर्स्ट कंडिशन होती, अगदी वर्स्ट कंडिशन. आता इथे पाठीमागे माझ्या दोन्ही बॅग जे आहेत त्या ठेवल्या, आणि हे माझं बॅग हे जे आहे तर यामध्ये मी सगळं सामान घेते. हे बघा सगळंच मावतं. माझ्याकडे काय काय सांगते, हे विशकेअरचे सिरम मी गावी घेऊन चालले कारण राजश्रीला पाहिजे आहेत सिरम. मागच्या वेळेला तिनं माझ्याकडे सांगितली होती की येताना घेऊन ये म्हणून, कारण माझी मैत्रीण किशोरीला खूप फरक पडला होता आणि राजश्री मग वापरतो म्हणा लागली. काय काय गोष्टी घेऊन जाते ते सांगते. पहिले तर माझा डर्माकोचा मॉइश्चरायझर, सनस्क्रीन 2 आहेत खाली तर ते घ्यायचेत, मला विसरले मी. हे टिंटेड मॉइश्चरायझर खूप जणी विचारतात कोणतं आहे, तर स्मॅशबॉक्स हॉलोचे टिंटेड मॉइश्चरायझर आहे. हा मेबेलिन फिटमीचा मेकअप बेस आहे. त्यानंतर हा युनायटेड ड्रीम्स लाईव्ह ट्री हा परफ्यूम आहे, हा माझा आवडता आहे सगळ्यात. अजून 2-3 आहेत तर ते मला परफ्यूम तसे खूप आवडतात. हे केरॅटेक नावाचं सिरम आहे आर्गन ऑइलचं, तर हे एक सोबत ठेवते. त्यानंतर ही NYBची लिपस्टिक 4-in-1, ही एवढी भारी आहे. हा माझं लिप शेड आणि हा लिप शेड मला कुठेच मिळाला नाही. एवढ्या लिपस्टिक मिळाल्या पण त्यातली एकही लिपस्टिक शेड सेम अशी नव्हती. परवा मी स्टेजची एक दाखवली तर त्यामध्ये एक लिपस्टिक शेड जी आहे ती व्यवस्थित आली होती. हे नेल पॉलिश मी घेऊन जाते कारण विनूसोबत एक फोटोशूट करायची इच्छा आहे, बघू झालं तर ते करू. त्याच्यानंतर हे डर्माकोचं माझं व्हिटॅमिन C, 2-3 व्हिटॅमिन C आहेत माझ्याकडे, तर त्यामध्ये आता डर्माकोचं मी सोबत घेऊन चालले. प्युअर ओरिजिनचं पण आहे आणि हिमालयाचं पण आहे, पण ते अजून फोडलेले नाही आहेत मी एवढे जास्त. आधी म्हटलं हे संपवते. आणि हे नियासिनामाइड मिनी मालिशचं नियासिनामाइड सेरम आहे, तर तेही घेऊन झाले. हे रात्रीच्या वेळी वापरते ओपन पोअर्ससाठी. खूप जण विचारते की काय करतेस, तर माझे ओपन पोअर्स किंवा प्रॉब्लेम्स आहेत ह्याने बऱ्यापैकी कमी होत आलेत. त्यानंतर हे शुगर कॉस्मॅटिक्सची आयब्रो पेन्सिल आहे, आता ही संपत आली मॅकची, ही मी नेहमी वापरताना तुम्ही बघता. मेबेलिनचं हे काजळ आहे, मेबेलिनचंच मस्करा आहे. त्याच्यानंतर स्टेजचं हे कॉम्पॅक्ट मी सध्या दाखवलं होतं, मॅकचं पण आहे, स्टेजचं पण आहे, फिटमीचं पण आहे. स्टेजचं मला आता सध्या खूप आवडलं म्हणून हे ठेवलेलं आहे सोबत. मॅकचं हे ब्लश आहे. त्याच्यानंतर ही मार्सचीच आहे वाटतं इंक ब्लॅक, मार्सचीच इंक ब्लॅक, ही पेन टाईपमध्ये आयलायनर आहे, हे भारी आहे, मला आवडतं जास्त. हे राजश्रीला फिटमीचं एक ब्लश पाहिजे होतं जे माझ्याकडे एक्स्ट्रा होतं तर ते घेऊन चालले. त्याच्यानंतर हुडा ब्युटीचं हे आयशॅडो पॅलेट आहे, ते पण घेऊन चालले. आणि स्टेजचंच आयशॅडो पॅलेट हे राजश्रीसाठी मी घेऊन चाललेले आहे. आणि लिप बाम माझ्याकडे विशकेअरचं आहे. तर वेगवेगळे प्रोडक्ट्स नेहमी अजून पण आहेत, पण त्यातले जेवढे मला वाटतात की हा आता हे हँडी आहेत, मी बॅगमध्ये घेऊन जाऊ शकते, तर त्याच्यानुसार मी घेतलेले आहेत. आता सनस्क्रीन तेवढं घ्यायचं राहिलं, मग सनस्क्रीन माझ्याकडे 1-2-3 आहेत, ज्याच्यामध्ये डर्माकोचा आहे सनस्क्रीन. त्याच्यानंतर हेलिकोरच म्हणून आहे जे सध्या एक घेतलेलं आहे, ट्राय करायचं आहे मला म्हणून. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे ॲक्वालॉजिकाचं पण सनस्क्रीन आहेत, विशकेअरचे पण आहेत. मग सगळे जे सनस्क्रीन मला म्हणजे भरपूर सारे सनस्क्रीन आहेत आणि हे सगळे मला सूट झालेले आहेत. खूप जणी म्हणतात काय सूट होते, सगळे कसे काय सूट होतात, तर होऊ शकतात कारण काही काहींची स्किन कुठल्याच गोष्टीला रिॲक्ट करत नाही, काही काहींची स्किन सगळ्या चांगल्या प्रोडक्ट्सना सुद्धा रिॲक्ट करते, तर ते आहे. आता हे सगळं मी ह्या बॅगेमध्ये एवढ्या ह्याच्यात मावतं हे, तर मी इथे घेऊन चाललेली आहे. तर प्रवासामध्ये मी काय काय काळजी घेते, पहिलं तर गोष्ट
माझ्यासोबत आता हे तर प्रोडक्ट्स असतातच, तर त्यासोबत माझ्यासोबत एक स्प्रे असतो, कोणताही स्प्रे मी ठेवते आणि जे आयब्रो रेझर असतं तर तेही सोबत ठेवते. प्रवासातून जाताना म्हणजे गाडी बुकिंग करताना नेहमी बुकिंग जे आहे ते माझं रेड बसमधून केलं जातं, त्याच्यामुळे ते एक टेन्शन नसतं. कारण नॉर्मली आपण असं जर केलं तर कुठे आहे बस ट्रॅक करणं पण अवघड होतं. ती राईड शेअर पण करू शकतो आय थिंक, तर तेही मी करते. आणि सचिनला सगळ्या गोष्टी माहीत असतात कारण ते मेसेज वगैरे फॉरवर्ड केले जातात. ह्या सगळ्या गोष्टी मी करताना खूप विचार करून करते. आणि बस कुठे मध्ये थांबली किंवा मी शक्यतो प्रवासात जास्त पाणी पित नाही. पाणी पिलं कारण एसी बस असते स्लीपरची आणि पाणी पिलं जास्त की आपल्याला वॉशरूमला जावंच लागतं. आणि बाहेरचे वॉशरूम अजिबात वापरत नाही कारण लेडीजना जास्त त्रास बाहेरचे वॉशरूम वापरल्यानंतर होतो, जे UTI इन्फेक्शन होतं. आणि असं मला एक 7-8 महिन्यापूर्वी झालं होतं आणि ते खूप वर्स्ट कंडिशन होती. UTI इन्फेक्शन म्हणजे आपण ज्यांना ज्यांना झालंय त्यांनाच माहित आहे. तर UTI इन्फेक्शन होऊ नये याच्यासाठी टॉयलेट्स वॉशरूम चांगले असतील तर ते यूज करा, म्हणून त्याच्यासाठी मी रात्रभर पाणी पितच नाही. मी जाताना जेवून 9:30ची बस असते त्याच्यामुळे जाताना जेवून खाऊन सगळं क्लीन करूनच जाते व्यवस्थित. आणि पूर्ण प्रवासात मी खाली अजिबात उतरत नाही बसमधून. एकटे असताना सचिन वगैरे असले तर थोडंसं पाय मोकळे करण्यासाठी वगैरे उतरते, पण एकटे असताना मी अजिबात उतरत नाही. बसमध्ये जाऊन जे झोपते ती झोपतेच मी. सचिनला सांगते, फोन ऑन असतात माझे. आणि जे बस ड्रायव्हर वगैरे असतात ते शक्यतो गाड्या अशा चूज करते ज्या नेहमी आम्ही त्या रूटला त्याच गाड्या असतील म्हणजे विश्वासार्ह. तर मग 1-2-3च ट्रॅव्हल्स ठरलेले आहेत तर त्याच आम्ही चूज करतो. आणि एकटे असताना सुद्धा मला जरा काही वाटलं, सचिनचे फोन येत असतात, ते रात्रभर झोपतच नाही सचिन. एकतर मी ट्रॅव्हलिंगमध्ये असले की मी कधीही त्यांना फोन करते रात्रीचं वगैरे की हा आहे आता जागी, गाडी थांबली तर मी एकदा फोन करते. आणि बाकी कसं आता बऱ्यापैकी गोष्टी मला यूज टू झालेल्या आहेत त्यामुळे धाडसाने मी जाऊ शकते, काही टेन्शन एवढं येत नाही. घरात निघताना एकदा फोन करते आणि जरा थोडंसं काही जरी वाटलं तरी मी लगेच फोन करून सांगते. शक्यतो माझं तर म्हणणं असं, तुम्ही एकटीने प्रवास करत असाल तर गाडीतून खाली उतरूच नका कारण आपलं सामान आतमध्ये असतं आणि टेन्शन असतं काही गोष्टींचं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी मी तरी स्वतः हे करते. म्हणजे कारण कंटिन्युअसली असं जर म्हटलं तर नेहमीच तुमच्यासोबत कोणी असू शकत नाही. तुम्ही कुठेही बाहेर जाताना किंवा एकटीने कधी ना कधी तुम्हाला ट्रॅव्हलिंग हे करावंच लागतं. नॅन्सी टॅगीचं उदाहरण घ्या, ती जेव्हा पॅरिसला गेली मला वाटतं कान्सला, तर तेव्हा सुद्धा बाय चान्स तिला म्हणजे भावासोबत नाही जाता आलं, तिला एकटीलाच ट्रॅव्हल करावं लागलं. मी तिच्या एका पॉडकास्टमध्ये ते ऐकलं होतं, रणवीर अलाहाबादीचा पॉडकास्ट होता तो, मस्त होता, तुम्ही सुद्धा ऐका. तर ती बोलली की पहिल्यांदाच मी गेले धाडस करून, कारण भावासोबत मी नेहमी जायची आणि पहिल्यांदा मी धाडस करून देशाबाहेर गेले. तर कधी ना कधी ती वेळ येतेच आपल्यावरती. त्यामुळे स्ट्रॉंग बना, धाडशी बना आणि सगळ्या सेफ्टी फीचर्स जे असतात मोबाईलमध्ये असतात आपल्या, ह्या सगळ्या गोष्टी आपण डाउनलोड करून ठेवल्या पाहिजे ज्या ज्या असतील त्या. बाकी SOS मध्ये काही जे नंबर असतात तेही करून ठेवायचे आपण, म्हणजे मोबाईल स्विच ऑफ झाला किंवा काही मोबाईल आपण लगेच आपण ऍक्सेस नाही करू शकलो तर SOS मध्ये जे नंबर असतात ते सगळे फीड करून ठेवायचे जे आपल्या जवळचे असतात, ज्यांच्याकडून म्हणजे काही मेसेजेस सुद्धा जातात एखादा बटन दाबल्यानंतर सुद्धा. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही मोबाईलमध्ये करून ठेवाव्यात. मी खूप फास्ट बोलले कारण मला आता ते गडबड झाले, निघायचं आहे म्हणून. आता आरव येईल, आरवची आज एक्झाम संपते, त्याच्या आवडीचं मी पनीर केलेलं आहे. उद्या त्याला सुट्टी आहे पण परवा दिवशी परत त्याची शाळा असल्या कारणाने मी त्याला घेऊन जात नाहीये. आणि सचिनचं पण असं झालं की आरवला मी घेऊन जात नाही त्याच्यामुळे त्याला पाठवायला यावं लागणार आहे. आणि अजून असं होणार की मी शक्यतो इकडे आणि इकडेच बघून बोलले वाटतं. सोमवारी इथे रक्षाबंधन तर त्यांना सुद्धा यावं लागणार आहे, सचिनला सुद्धा. आणि ते टाइम म्हणाले की शनिवारी त्याला सोडतो आणि रविवारी मी बसतो, म्हणजे इथे रक्षाबंधनला मी येईन. मग ठीक आहे म्हटलं, बघा तुम्हाला जसं जमतं तसं करा म्हणून सांगितलं. नाहीतर मग विनूला पाठवून द्यायचं इकडे आरवला आणायला, असं चालू आहे. बघूया यातलं काय घडते त्याच्यानुसार. चला तर मग मी सगळं ठेवते बॅगमध्ये आणि मग निघूयात आपण गावी. गाडी आहे रक्षाबंधनची जी विनून मला बोलली होती तर मी घेतले. छान आहे, सिंपल आणि सोबर अशी साडी आहे. म्हणजे ही एकच पीस होता कारण त्यांच्याकडे एकच सगळे पीस असतात, तर त्यातली मी घेतली. थोडी आहे कॉस्टली पण त्याने घे म्हटलं, काही एवढा इश्यू नाही.
सचिन आम्ही निघालो होतो 9 वाजता, कारण बस होती 9:30ला आणि ते बोलले होते की 9:45 पर्यंत येणार. आता इथं 10 झाले. रिक्षावाल्यानं अशी पळवलंय रिक्षा की चला, आणि ट्रॅफिक मधून पण भारी पळवलं त्यानं. आम्ही अर्ध्या तासात आम्हाला पोहोचवलं त्यानं इथे. आम्ही आता मस्तपैकी बसलो इथं, सगळेच पॅसेंजर असे बसलेत आणि ट्रॅव्हल्स येऊन लागतात. होप सो की आता 15 मिनिटात येईल ट्रॅव्हल्स. आणि आता पुढचा जो व्हिडिओ आहे तो कोल्हापूरमध्ये कोल्हापूर म्हणजे कोवाडमध्ये गेल्यानंतर शूट होईल. मे बी बेळगावमध्ये, कारण विनू न्यायला येतोय बेळगावमध्ये मला, तर मग तिथे गेल्यानंतर शूट होईल. चलो. झोपले का काय? बॅग धर अगोदर, बॅग धर, पायावरला वेट झालंय. आई ग, कोण ते? गरम झाले मग बॅगीचं.